नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वच शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा म्हणजे की नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये मिड टर्मचा मिळालेला आहे। पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ऑनलाईन क्लेम केलेले होते त्यांना लोकलाइज्ड अंतर्गत पीक विमा मिळालेला आहे। मग त्यांना आता म्हणजे की प्रतीक्षा आहे ती यील्ड बेस 75% पीक विम्याची। मग आता तो यील्ड बेसचा जो पीक विमा आहे तो नेमका किती मिळणार या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणूया। तर शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्ही मित्रांनो बघू शकता की तुम्हाला मिड टर्म अंतर्गत 5 ते 6 हजार रुपये हेक्टरी किंवा जास्तीत जास्त 10,000 रुपये हेक्टरपर्यंत मिळाल। लोकलाइज्ड अंतर्गत 4,000, कोणाला 5,000, कोणाला 10, 15, 20 असे 40,000 हेक्टरपर्यंत भरपूर शेतकऱ्यांना वाटप झाला। मग आता राहिलेले ज्यांना 40,000 रुपये हेक्टरी आला, मग त्यांना आता यील्ड बेसचा म्हणजे की 1,20,00,000 रुपये हेक्टरी येणार असं नसतं। म्हणजे 1,20,000 रुपये हेक्टरी असा पीक विमा मिळत नसतो। यील्ड बेसचा म्हणजे की राहिलेला उर्वरित पीक विमा असतो, म्हणजे की तो 75% नसतो, उर्वरित राहिलेला यील्ड बेसचा। आता तुम्ही म्हणताल असं कसं, तर तुम्ही बघू शकता की 1 हेक्टरचा जो पीक विमा आपण ज्यावेळेस पॉलिसी घेतो, 1 हेक्टरची समजा पीक विमा आपण एक ग्राह्य धरू 1 हेक्टरचा, जसं की आपण 1 हेक्टरचा पीक विमा भरला म्हणजे 1 हेक्टरचा पीक विमा भरल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघू शकता तुमची ॲश्युर्ड अशी रक्कम दाखवली जाते, म्हणजे ती की 54,000 रुपये हेक्टर अशी, म्हणजे तुमची संरक्षित रक्कम असते। म्हणजे तुमचं पीक विमा जे असतं ते नुकसान म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे तुमची 54,000 हेक्टरला मंजुरी असते, म्हणजे 54,000पर्यंत तुम्हाला पैसे मिळतात। म्हणजे तुमचं आता त्याच्यामध्ये म्हणजे 40 ते 50% नुकसान झालं तर 54,000 मधले अर्धे डिवाईड करून तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात। मग आता तुम्हाला अर्धे पैसे आलेले असतील, आता बघू शकता तुम्ही की तुम्हाला समजा 30,000 रुपये हेक्टरी आलेला असेल पीक विमा लोकलाइज्ड अंतर्गत, तर तुम्हाला साहजिकच 90,000 रुपये यील्ड बेसचे पीक विमा मिळणार, म्हणजे 75% मिळणारच नाही ना। मग तुम्हाला कमी पण मिळू शकतो। आणि जर तुमचं म्हणजे समजा की 110% पेक्षा जास्त नुकसान, आता बीड जिल्ह्यामध्ये 110% पेक्षा जास्त असं नुकसान दाखवलं आहे, मग ज्यांना आता लोकलाइज्ड अंतर्गत 5 ते 6,000 रुपये हेक्टरी पीक विमा आलेला आहे त्यांना 18,000 रुपये हेक्टरी येऊ शकतो, म्हणजे ज्यांचा मंजूर झाला। आता सगळ्यांनाच येणार नाही, म्हणजे ज्यांचा यील्ड बेसचा जो पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांनाच फक्त येणार। आता ज्यांना 30,000 रुपये हेक्टर पीक विमा मिळालेला आहे आणि त्याचं 110% पेक्षा त्यांच्या महसूल मंडळामध्ये ना ते शेतकऱ्याचं जर दाखवलेलं असेल नुकसान आणि त्यांनी यील्ड बेस अंतर्गत जर क्लेम केलेला असेल तर 110% म्हणजे जसं की 54,000, 5,400, 54,000 मध्ये 5,400 टाकल्यास 59,000 रुपये होतात। मग समजा त्यांना जर 30,000 रुपये भेटले असते लोकलाइज्ड अंतर्गत, तर उर्वरित जे 29,000 रुपये आहेत ते यील्ड बेस अंतर्गत मिळणार। मग ज्या जिल्ह्यामध्ये 110% पेक्षा नुकसान झालेलं दाखवलेलं आहे आणि त्यांचा यील्ड बेस अंतर्गत जर पीक विमा मंजूर झालेला असेल तर त्यांनाच फक्त ते उर्वरित जेवढे पैसे आहेत तेवढे 110% म्हणजे त्याची रक्कम वाढवण्यात येईल आणि ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील। आजचं जर शेतकरी मित्रांनो अपडेट आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा कमेंट असतील की तुम्हाला पीक विमा किती मिळेल ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा। तर धन्यवाद।